नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला बिलकुल या ठिकाणी विसरू नका. आज या ठिकाणी आपण बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत. हा जो काही आयपीओ आहे तो खूप पॉप्युलर झालेला आहे. बऱ्याच जणांना या ठिकाणी आयपीओ लागलेला आहे, बऱ्याच जणांना या ठिकाणी आयपीओ लागलेला नाहीये. तर याच्याबद्दल या ठिकाणी आपण आज माहिती घेणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत. ठीक आहे. सुरुवातीला 3 ते 4 प्रश्न आहेत जे की सगळ्यांनाच पडलेले आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, हा जो काही आयपीओ आहे बजाज हाऊसिंग फायनान्स, हा हाऊसिंग लोन सेक्टर मधील हा या ठिकाणी शेअर आहे किंवा कंपनी आहे. म्हणजेच एखाद्याला घर घ्यायचं आहे किंवा रिन्युएशन करायचं आहे किंवा जे काही त्याचं घराचं कर्ज आहे ते टॉपअप करायचं आहे, या क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते. म्हणजेच हाऊसिंग फायनान्समध्ये, अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्समध्ये काम करणारी ही कंपनी आहे. तर मुख्यतः 4 प्रश्न सगळ्याला पडलेले आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न, आयपीओ तुम्हाला लागलाच नाही त्यांनी काय करायचं आहे. दुसरा प्रश्न, ज्यांना एकच लॉट लागलेला आहे त्यांनी काय करायचं आहे. तिसरा प्रश्न, एकपेक्षा जास्त लॉट लागलेले आहेत त्यांनी काय करायचं आहे. आणि चौथा एक प्रश्न आहे की आयपीओ लागला नाही किंवा आयपीओला आपण इन्व्हेस्ट केलं नाही, परंतु आता पहिल्यांदा इन्व्हेस्ट करायची इच्छा आहे या बजाज हाऊसिंग फायनान्समध्ये. या चारीचे उत्तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये देतो. माझा ओपिनियन मी तुम्हाला सांगतो. पहा, सुरुवातीलाचा प्रश्न काय आहे, आयपीओ जर तुम्हाला लागलाच नाही तर तुम्ही काय करणार. तर ज्या दिवशी हा या ठिकाणी शेअर लिस्ट होतो 16 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता, लगेच गडबड करायची नाही, बिलकुल या ठिकाणी गडबड करायची नाही शेअर बाय करण्यासाठी. थोडंसं या ठिकाणी वेट करायचं आहे, कारण की ऑलरेडीच ग्रे मार्केटमध्ये 100% जास्त लिस्टिंग दाखवत आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी वाट बघायचं आहे. दुसरी गोष्ट, दुसरा प्रश्न काय आहे, तुम्हाला जर समजा एक लॉट लागला आहे आणि जर समजा त्याच्यामध्ये तुम्हाला 100% जास्त जर गेन येत असेल तर या ठिकाणी 2 ऑप्शन येतात. पहिलं ऑप्शन, तुम्ही सरळ सरळ या ठिकाणी तुम्ही तो बुक करू शकता, किंवा दुसरा ऑप्शन, जर तुम्हाला या ठिकाणी लॉंग टर्म साठी या ठिकाणी ही कंपनी होल्ड करायची आहे तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी होल्ड करू शकता. तिसरा प्रश्न काय आहे, एकपेक्षा जास्त जर तुम्हाला लॉट लागले असेल तर त्याही ठिकाणी 2 ऑप्शन येतात. या ठिकाणी निम्मे लॉट तुम्ही विकू शकता, किंवा या ठिकाणी फक्त तुमचं जे काही कॅपिटल आहे ते तुम्ही कॅपिटल विड्रॉ करा, बाकीच्या सगळ्या ज्या काही होल्डिंग आहेत तशाच या ठिकाणी कायमच्या तुम्ही ठेवू शकता. आणि जर तुम्हाला नवीन इन्व्हेस्ट करायचं आहे फॉर द फर्स्ट टाइम, तेव्हा तुम्हाला 2 गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. याच्यापूर्वी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग सेक्टरमधील तुमच्याकडे काही शेअर्स आहेत का. जसं की या ठिकाणी आवास फायनान्स आहे, त्यानंतर अजून कोणकोणते आहेत, ॲप्टस फायनान्स आहे, होम फर्स्ट फायनान्स आहे, LIC हाऊसिंग फायनान्स आहे, याच्यामधील शेअर आहेत का हे तुम्ही चेक करा. आणि दुसरी गोष्ट, नवीन तुम्हाला फॉर द फर्स्ट टाइम या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं आहे बजाजच्या हाऊसिंग फायनान्सच्या शेअरमध्ये, तर तुम्हाला थोडंसं वाट बघायचं आहे. या ठिकाणी जर शेअर हा 60 ते 70 रुपयाच्या बिडिंग प्राइसमध्ये होता, तो अक्षरशः लिस्ट होताना डबल होत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हायर व्हॅल्युएशन तुम्हाला पिक करायचं नाहीये. ठीक आहे. आता या ठिकाणी अन्य काही पॅरामीटर्सवरती आपण चर्चा करूया. जसं की कंपनीचं नाव आहे बजाज हाऊसिंग फायनान्स. ही कंपनी काय करते, तर या ठिकाणी होम लोन कॅटेगरीमध्ये काम करते, किंवा होम लोन बॅलन्स ट्रान्सफरमध्ये काम करते, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जी की होम लोनशी निगडीत आहेत त्या सेक्टरमध्ये ही काम करते. म्हणजे साधी गोष्ट आहे, याच्यासारख्या अन्य काही कंपन्या ऑलरेडी मार्केटमध्ये लिस्ट आहे, मग त्याला आपल्याला कम्पेअर करायचं आहे. पहा, लाईव्ह जो काही आयपीओचा जो काही GMP आहे, ग्रे मार्केट या ठिकाणी जे काही प्रीमियम चालू आहे त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. ही जी काही माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. पहा, बजाज हाऊसिंग फायनान्स आयपीओ बिडिंग जवळपास 70 रुपयाच्या जवळपास होती. ग्रे मार्केटमध्ये इस्टिमेटेड लिस्टिंग सध्या 113% गेन दाखवत आहे. म्हणजेच सध्याच्या कंडिशनला 14 सप्टेंबर 2024च्या नुसार तुमचे पैसे ऑलरेडी डबलपेक्षा जास्त झालेले आहेत, ज्यांना या ठिकाणी आयपीओ मिळालेला आहे. करंट सिच्युएशननुसार 149-150च्या जवळपास लिस्टिंग दाखवत आहे. त्याच्यानंतर आयपीओची साईज ही 6560 कोटीची होती. जवळपास एका लॉटमध्ये 214च्या जवळपास तुम्हाला क्वांटिटी मिळणार आहेत. आता या ठिकाणी बजाज हाऊसिंग फायनान्सच्या पियर्समध्ये बाकीच्या सुद्धा कंपन्या आहेत, जसं की आवास आहे, ॲप्टस आहे, आधार आहे, PNB हाऊसिंग आहे, LIC हाऊसिंग आहे, हुडको आहे. याच्यामध्ये करंट पी जो काय आहे बजाज हाऊसिंगचा तो 33 आहे. ही गोष्ट मला लक्षात आली. मग जेव्हा तो लिस्ट होईल 140-150ला, तर अक्षरशः तो या ठिकाणी त्याचा जो काही पी असणार आहे तो डबलच्या जवळपास असणार आहे. 70, 80, 90, 95 इतका पी असणार आहे. मग क्लिअर कट तुम्हाला लक्षात येत आहे की या ठिकाणी अन्य जे काही बाकीच्या हाऊसिंग फायनान्स सेक्टरमधील कंपन्या काम करतात त्यांचा पी किती आहे, तर 22चा आहे, 18चा आहे, 26चा आहे, त्यानंतर 28चा आहे, ॲव्हरेज 23चा आहे.
मग बजाज हाऊसिंगचा तुम्ही 70-80 ला घेणार का? तर बिलकुल नाही. का? त्याच्या मागचं कारण काय? तर हायर व्हॅल्युएशन. हायर व्हॅल्युएशनला तुम्ही या ठिकाणी शेअर घ्यायचा नाही. त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला हाऊसिंग फायनान्समधले दुसरे इतर शेअर आहेत जे की ऑलरेडी ते परफॉर्मन्स चांगले करत आहेत. आता तुम्हाला चार्टच्या माध्यमातून बजाज हाऊसिंग फायनान्सला अल्टरनेट असलेले मी तुम्हाला काही 2-4 ऑप्शन सांगणार आहेत. हे ऑप्शन अत्यंत चांगले आहेत कारण की या सुद्धा कंपन्या अफोर्डेबल हाऊसिंग सेक्टरमध्ये काम करतात. जसं की पहिली कंपनी आहे आवाज फायनान्स. आवाज फायनान्समध्ये पहा तुम्ही कंटिन्युअसली या ठिकाणी डाऊनफॉल होता. त्याच्यानंतर या ठिकाणी जवळपास 1340 ला एक पहिला सपोर्ट घेण्यात आला. त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट याच ठिकाणी क्रिएट झाला आणि तिसरा सुद्धा सपोर्ट याच प्राइसच्या जवळपास क्रिएट झालेला आहे. एक पॅटर्न या ठिकाणी तयार झालेला आहे जो की आहे पहा अशा प्रकारे हा पॅटर्न आहे. हा डब्ल्यू पॅटर्न आहे. कोणता पॅटर्न आहे? डब्ल्यू पॅटर्न आहे. डब्ल्यू पॅटर्न आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो? जेव्हा डाऊनफॉलमध्ये जेव्हा एखादा स्टॉकची प्राइस असते त्याच्यानंतर सपोर्ट लेवलला या ठिकाणी डबल बॉटम क्रिएट होतो त्याला आपण डब्ल्यू पॅटर्न म्हणतो किंवा डबल बॉटम. हे डब्ल्यू पॅटर्न कशा प्रकारे वर्क करतं? तर जेव्हा या ठिकाणी जे काही नेकलाईनचा या ठिकाणी रेजिस्टन्स आहे कंपनी ब्रेक करेल तेव्हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स मधला जेवढा डिस्टन्स आहे तेवढाच या ठिकाणी आपण कॅरी फॉरवर्ड पुढे करायचा आहे. बरोबर. मग सध्या स्थितीमध्ये आवाजमध्ये काय झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो. पहा हा जो काही पहिल्यांदा डब्ल्यू तयार झालेला आहे पहिल्यांदा या ठिकाणी ब्रेक देखील केलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी रिटेस्ट केलेला आहे आणि अजून देखील स्टॉक वरच्या साईडला मूव्ह करत आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण असं कन्सिडर करू शकतो फॉर द टेक्निकल अनालिसिस पर्पज डब्ल्यू फॉर्मेशन क्रिएट झालेला आहे. ब्रेकआउट देखील मिळालेला आहे आणि रिटेस्ट होऊन परत एकदा स्टॉक अप साईडला मूव्ह होत आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. हा झाला पहिला शेअर या ठिकाणी आवाज फायनान्स. याच्यानंतर दुसरा एखादा सांगायचं म्हटलं हाऊसिंग फायनान्स मधला तर तो ॲप्टस हाऊसिंग फायनान्स आहे. पहा हा आपण या ठिकाणी वीकली फॉर्मॅटमध्ये हा चार्ट आपण सेट केलेला आहे. जेव्हा ही कंपनी लिस्ट झाली 2022च्या अगोदर म्हणजे जवळपास ऑगस्ट 2021 मध्ये लिस्ट झालेली आहे तेव्हापासून ही कंपनी अजूनही डाऊन ट्रेंडमध्ये आहे. पहा या ठिकाणी एक सुंदर पॅटर्न तयार झालेला आहे. हा एक आपण हँडल कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर मल्टिपल हँडल या ठिकाणी क्रिएट झालेले आहेत. पहा हा मोठा राउंडिंग पॅटर्न म्हणा किंवा मोठं एक कप या ठिकाणी तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर देखील या ठिकाणी एक हँडल क्रिएशन होत आहे. हा जो काही पॅटर्न तयार झालेला आहे जवळपास एक कप तयार झाला आहे आणि मल्टिपल हँडल तयार झालेले आहेत. याच्यामध्ये टेक्निकली टार्गेट कसं असतं तर ही जी काही नेकलेन आहे पहा ही जी काही नेकलेन आहे एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून सध्या वर्क करत आहे. बरोबर. जेव्हा ही फर्दर याच्यामध्ये मुवमेंट अपसाइडला येईल जेव्हा ही नेकलाईन ब्रेकआउट होईल सक्सेसफुली एकदा रिटेस्ट होईल आणि फर्दर मग याच्यामध्ये अपसाइड या ठिकाणी जर्नी आपल्याला बघायला मिळणार आहे. हे झालं रेजिस्टन्स आणि हा झाला सपोर्ट. याच्यामधील डिस्टन्स मार्क करायचं ते तशाला तसं पुढे कॅरी फॉरवर्ड करायचं. तर टेक्निकली पाहिलं तर ॲप्टसचा आपल्याला येणाऱ्या फ्युचरमध्ये जवळपास 700च्या जवळपास या ठिकाणी आपल्याला टार्गेट दिसत आहे. अशाच प्रकारे दुसरा अजून तुम्हाला एखादा स्टॉक सांगायचं म्हटलं याच्यामधीलच तर तो आहे LIC हाऊसिंग फायनान्स. पहा LIC हाऊसिंग फायनान्समध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी मी मार्क करून दाखवलेला आहे. तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने समजण्यासाठी मी तुम्हाला हा जो काही LIC हाऊसिंग फायनान्सचा शेअर आहे तो मंथली सेट करतो. एक टॉप क्रिएट केला होता. तो क्रिएट केला होता कधी केला होता तर 1 जून जवळपास 2017च्या वेळेस 794चा हाय क्रिएट केला होता. त्याच्यानंतर फर्दर याच्यामध्ये मुवमेंट जी काय होती ती कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडमध्ये होती. बरोबर. लॉकडाऊन आलं 2020 मध्ये तेव्हा या ठिकाणी या कंपनीने 230 ते 250चा लो क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये फर्दर या ठिकाणी अपमूव्ह आपल्याला बघायला मिळालेली आहे. कंटिन्युअसली अपमूव्ह बघायला मिळालेली आहे. ठीक आहे. या दोन गोष्टी लक्षात आल्या. एक पॅटर्न तयार झालेला आहे. मी तुम्हाला पॅटर्न काढून दाखवतो. हा तुम्हाला पॅटर्न दिसत आहे पहा. हा एक प्रकारे आपण काइंड ऑफ या ठिकाणी राउंडिंग बॉटम या ठिकाणी म्हणू शकतो. मग कधीही लक्षात ठेवायचं जेव्हा या ठिकाणी एखादा राउंडिंग बॉटम तयार होत असतो तेव्हा त्या ठिकाणी 2 गोष्टी होत असतात. पहिली गोष्ट सरळ सरळ ब्रेकआउट होऊन तो स्टॉक वरच्या साईडला मूव्ह होतो आणि दुसरी गोष्ट काय होऊ शकते या ठिकाणी ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करून परत स्टॉक या ठिकाणी वर जाऊ शकतो. आणि तिसरी कन्सेप्ट काय होऊ शकते हा जो काही राउंडिंग बॉटम तयार झालेला आहे त्याच्या बाजूला छोटासा एक हँडल सुद्धा क्रिएट होऊ शकतो. तर ही जी काही तिसरी पद्धत आहे ही LIC हाऊसिंग मध्ये तयार झालेली आहे. पहा हा राउंडिंग बॉटम तयार झाला क्लिअर आणि या ठिकाणी आता एक छोटंसं हँडल क्रिएट होत आहे. पहा बरोबर. जेव्हा मग आता ही नेकलाईन ब्रेक करेल जवळपास 750ची लेवल आहे ही जेव्हा सक्सेसफुली ब्रेक करेल तेव्हा आपण कन्सिडर करू शकतो स्टॉकमध्ये आता या ठिकाणी अपसाइड मुवमेंट येऊ शकते. बरोबर. अपसाइड कुठपर्यंत जाऊ शकेल तर सिंपल गोष्ट आहे हा जो काही सपोर्ट आहे जवळपास 230चा आणि हा जो काही रेजिस्टन्स आहे याची सपोर्ट आणि रेजिस्टन्सची या ठिकाणी डेप्थ मेजर करायची आहे ती तशी या ठिकाणी पुढे कॅरी फॉरवर्ड करायची. तर अशा प्रकारे नेक्स्ट फर्दर या ठिकाणी याच्यामध्ये मुवमेंट अशा प्रकारे येऊ शकते. तर हा झाला या ठिकाणी बजाज हाऊसिंग
हाऊसिंग फायनान्स बद्दल थोडीशी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. सिंपल गोष्ट सांगतो, 33चा पी आहे करंट. जेव्हा स्टॉकचा शेअर प्राइस 66 ते 70च्या दरम्यान असेल, जेव्हा तो लिस्टच जर 140च्या वर होत असेल तर ऑटोमॅटिकली जो काही पी आहे तो 70, 80, 90, 100 या वरच्या साईडला मूव्ह होईल. मग जर 70 आणि 80च्या पीला एवढ्या हायर व्हॅल्युएशनला जर आपल्याला बजाज हाऊसिंगचा शेअर घ्यायचा असेल तर त्याला अल्टरनेटिव्हली बाकीचे खूप चांगले ऑप्शन जे की ऑलरेडी मार्केटमध्ये काम करत आहेत, लिस्टेड आहेत, त्या सुद्धा कंपन्या खूप चांगल्या आहेत. जसं की आधार हाऊसिंग फायनान्स आहे, ॲप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स आहे, आवास आहे, होम फायनान्स आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण नजर टाकू शकतो. आणि जर एखाद्याची इच्छाच असेल की मला बजाज हाऊसिंग फायनान्सच घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सिंपल सांगतो गोष्ट, जेव्हा हा लिस्ट होईल 140 ते 150च्या दरम्यान, अजून ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम तेवढं दाखवत आहे, बरोबर. लिस्ट झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये कमीत कमी 1 आठवडा 2 आठवडे आपण पेशन्स ठेवायचा आहे, वाट बघायची आहे. या ठिकाणी जर तो 140 पासून जर वरच गेला तर हा स्टॉक डायरेक्ट आपण निग्लेक्ट करायचा आहे. क्लिअर, कारण की ऑलरेडी लिस्टच झाला आहे हायर व्हॅल्युएशनला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अपसाइड मुवमेंट जर येत असेल तर प्युअरली हा ऑपरेटर गेम आहे. छोटा स्टॉक आहे, छोटी प्राइस आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये ऑपरेटर्स देखील या ठिकाणी ऑपरेट करू शकतात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सिंपल, 140 150ला लिस्ट झाला तर आपल्याला वाट बघायची आहे की तो स्टॉक 100 कडे कसा येईल किंवा 90 कडे कसा येईल. जेव्हा येईल तेव्हा येईल, आपण तेव्हा त्याच्यामध्ये पोझिशन बनवायची आहेत. याच्या उलट तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. जसं की तुम्हाला आठवत आहे, इंडिगो पेंटचा शेअर आला होता, हायर व्हॅल्युएशनला लिस्ट झाला, त्याच्यानंतर कंटिन्युअसली त्याच्यामध्ये डाऊनफॉल आला. झोमॅटो हा शेअर हायर व्हॅल्युएशनला लिस्ट झाला होता, त्याच्यामध्ये सुद्धा कंटिन्युअसली डाऊनफॉल आला. ग्लेनमार्क लाईफ सायन्स किंवा ग्लेनमार्क फार्मा याच्यामध्ये सुद्धा हायर व्हॅल्युएशनला लिस्टिंग मिळाली होती, तो कंटिन्युअसली स्टॉक खाली आला होता. या गोष्टीतून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हायर व्हॅल्युएशनला कधी आपण स्टॉक खरेदी करायचं नाही. साधी गोष्ट आहे, कंपनी स्वतः सांगत आहे की माझी पी किंवा माझी प्राइस टू अर्निंग, माझं व्हॅल्युएशन किती आहे, 33 ते 35 आहे. तर या ठिकाणी जेव्हा मग ती डबल व्हॅल्युएशन होईल तेव्हा कशाला घ्यायचं. क्लिअर. अशा प्रकारे आजचं हे जे काय अनालिसिस आहे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड बद्दल, कोणी घ्यायचा, किती घ्यायचा, ज्याला एक लॉट भेटला, ज्याला एकही लॉट भेटला नाही किंवा ज्याला नवीन इन्व्हेस्ट करायचं आहे, या सर्वांची उत्तर मी तुम्हाला दिलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य व्हिडिओला लाईक करा, नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये मी काय करतो, हे जे काही हाऊसिंग फायनान्स सेक्टरवरील जे काही शेअर आहेत त्याच्यावरती पटापट या ठिकाणी अनालिसिस करून मी तुम्हाला सांगणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला फायदेशीर हिट होणार आहे, कोणती, या ठिकाणी रेपो रेट पुढच्या आठवड्यामध्ये कमी होणार आहेत. रेपो रेट म्हणजे काय, तर ज्या व्याजदराने नॅशनल बँका किंवा NBFC RBI कडून पैसे घेत असतात त्या व्याजदराला या ठिकाणी रेपो रेट म्हणता येईल, बरोबर. तर ग्लोबली जर रेपो रेटमध्ये कट डाऊन आलं तर आपलं RBI सुद्धा कट डाऊन करेल रेपो रेटमध्ये. रेपो रेट कट झाले म्हणजेच काय झालं, जे काही बॉरिंग कॉस्ट आहे NBFCची किंवा हाऊसिंग फायनान्स सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांची ती कमी होईल. मग बॉरिंग कॉस्ट जर कमी झाली तर कस्टमरला सुद्धा पुढे जो काही रेट मिळणार आहे, व्याजदर मिळणार आहे, तो सुद्धा कमी होणार आहे. मग या सेक्टरमध्ये ऑटोमॅटिकली रोटेशन क्रिएट होईल आणि याच्यामध्ये फर्दर व्हॅल्यूम आपल्याला बघायला मिळणार आहे. या सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.